तर शेतकरी मित्रांनो, रोजच्या प्रमाणे सकाळी उठून मी निघालोय शेतात जाण्याकरिता। रस्त्याने 33 कोटी देवांगण असलेल्या गोमाताचे दर्शन झाले आणि लगेच पोहोचलो आपल्या शेतात। तर ही आहे आपली संत्र्याची बाग, जी गेल्या 1 महिन्यापासून ताण अवस्थेवर होती, म्हणून तिला पोटभर पाणी देण्याचं काम चालू आहे। बागेला 8-10 दिवसानंतर खाद द्यायचं आहे। त्याकरिता आपण खात आणून ठेवलंय, ज्यामध्ये 10-26-26 सल्फोनाइट म्हणजे सल्फर तसेच अमोनियम सल्फेट घेतलं आहे। ही आहे आपली नर्सरी, ज्यामध्ये आपण जंबिरीचे रूट स्टॉक लावलेले आहे। यावर आपण काही दिवसानंतर संत्रा, लिंबू, मोसंबीची कलम बांधणार आहोत। मित्रांनो, इथे आपल्या पुढच्या वर्षीच्या नर्सरीसाठी जंबिरीच्या बियाची लागवड करून ठेवलेली आहे, जी बी अंकुरण्याची आपण वाट बघतोय। इकडे आपला थोडाफार भाजीपाला आहे, जो आपण घरच्या पुरता लावलेला आहे, ज्यामध्ये थोडाफार कांदा, थोडाफार सांबार आणि पालक लावलेला आहे। हा आहे सर्वांच्या आवडीचा दूध मोगराचा वाल, ज्या वालाला अतिशय रुचकर आणि चविष्ट अशा शेंगा येतात। सरते शेवटी कोंबड्यांना थोडेफार दाणे टाकले आणि